ये जगह तो कमाल की है, यकीन नहीं हो रहा। भेटलेलं काय सकाळी? नाही काय सकाळी. काय नाही ना. काय चालू आहे बघूया काय भेटतंय समोर. बरोबर. तुमचं मालवणी माणूस यूट्यूब चॅनल. तर गाववाल्यानं बघलास ना, कोणाकोणाक मासे गावले होत, कोणाकोणाक गावाक नाही. प्रयत्न चालू असतात त्यांचे. ही स्पर्धा कशी असता की गरी टाकायची समुद्रात आणि त्याच्यानंतर मासो गावलो काय तो बीचवर त्याला घ्यायचा, त्याच्यानंतर त्याचा माप काढायचे आणि त्याच्यानंतर मग तो पुन्हा पाण्यात सोडून द्यायचो. या स्पर्धेमध्ये माशांका हानी पोचवणच नाही. तो कसो एक गेम असा, माशाक पकडायचा आणि नंतर माशाक माप घेऊन सोडायचा. माझं नाव अर्षद भोईर. मी नवी मुंबई पनवेलवरनं आलो. मी केकचा कॉम्पिटिशन पहिल्यांदा खेळतो आहे. माझं तसं पहिलाच कॉम्पिटिशन आहे हो. सर्फ कॉम्पिटिशन मी कधी खेळला नव्हता आणि सर्फ फिशिंग पण नाही केली. ही पहिलीच कॉम्पिटिशन आहे माझी. 2 कॅच झाले आत्तापर्यंत मला. काय काय भेटलं? आमच्या इथं शिंगाल्या बोलतात, इथं शिंगटी बोलतात. शेंगटी भेटली. हो 2 बस. 2 शेंगट्या भेटल्या. बस अजून काय काय नाही. होती? लेंथ होती एक 21 सेंटीमीटर होती, एक 23 सेंटीमीटर होती. ओके. बेस्ट ऑफ लक तुला. थँक्यू सो मच. कोबरा भेटू दे. येस भेटू दे. हां, माझं नाव श्रीकांत हडकर. मी मुंबईवरून आलो आहे. ॲक्च्युअली मी मालवणचाच आहे. मुंबईवरून आलो आता. मी आता दुसरी वेळ यांच्याकडे येतो आहे. पहिला भोगवेला गेलेलो 2 वेळ आणि KXLचे आता मी दुसरी वेळ करतो आहे. 23ला आलेलो, त्याच्यानंतर आता परत आलो. बरं, ह्याच्या आधी कधी कुठची स्पर्धा केलेली? भोगवेला केलेली. मुंबईला केली. हां दुसऱ्यांदा. सर्फ फिशिंगची ही स्पर्धा आहे ना, हां, ती तुम्हाला कसा आहे अनुभव? चांगला अनुभव आहे. चांगला आहे. मला कधी मासे मिळाले नाहीत, पण नाही, मी असं काही टाइमपास नाही, म्हणून नशिबावर आहे. हां, शेवटच्या क्षणाला तुझा वेळ हां. मासा भेटू दे. पण मजा येते. मजा येते. हो हो. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. माझं नाव गोकुळ सूर्यवंशी आहे. मी पुण्यातनं आलो आहे, पिंपरी चिंचवडमधनं. माझं फर्स्ट टाईम आहे. फर्स्ट टाईम मी आलेलो आहे आणि मला फार आनंद वाटतो आहे की अशी प्रतियोगिता जे भरवतात इथले कोकण एक्स्ट्रीम अँगलर. कोकण एक्स्ट्रीम, त्यांचं फार आभार आहे मी. आणि मला आनंद झाला आणि मी दरवेळेस तुम्ही आता त्या ग्रुपमध्ये तर जॉईन झालेलो आहे, तर आता त्या ग्रुपमध्ये मेसेज पडतच राहतात तुमचे कॉम्पिटिशनचे. तर दरवेळेस मी येतच राहणार, कारण मी मत्स्यप्रेमी आहे. मला मासे धरायला फार आवडतात लहानपणापासून. थँक्यू सो मच सर. मला एक 20 इंचीचा एक शिंगटा भेटला आहे आणि शिंगटी भेटली आहे आणि एक स्टार फिश भेटलेला आहे मला. स्टार फिश, अँटिक स्टार फिश. त्याचा फोटो पण ग्रुपवर टाकतील मार्शल. शेंगटीचं काय होतं मेजरमेंट? 20 इंचीचा होता. 20 इंची शेंगटी होती. शिंगटी होती. चालेल. ओके, थँक्यू. बेस्ट ऑफ लक. ओके, थँक्यू सो मच सर. My name is Vinod. I am from Pune. I have come to Talashin for the first time for the Konkan Extreme Anglers Tournament, which was very well organized, and I enjoyed my fishing over here. थँक्यू. माझं नाव जेकब मॅथ्यू आहे. मी राहायला पुण्यात आहे आणि ह्या टुर्नामेंटला मी पहिल्यांदा आलेलो आहे सर्फ कास्टिंगला. तर अनुभव चांगला आहे आणि कोकण अँगलरने चांगलं मॅनेजमेंट केलेलं आहे, ऑर्गनायझेशन चांगलं केलेलं आहे आणि भरपूर म्हणजे सहकार्य पण केलेलं आहे. जे माहिती नाही त्याची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. असं त्यांनी टुर्नामेंट पुढंही भरवत राहावा आणि असंच आम्हाला पार्टिसिपेशन करण्यासाठी बोलवत राहावं. धन्यवाद. नमस्कार, मी जयेश मुसून पाठक, शिरूर पुणेवरून आलो. KXLचं आता हे माझं 3रं वर्ष आहे. लास्ट इयरला त्यांनी जे आयोजन केलं होतं त्यापेक्षाही खूप छान आणि याच्यामध्ये थोडे त्यांनी बदल पण केलेत, म्हणजे नियममध्ये बदल केलेत आणि आयोजकांनी खूप छान नियोजन केलेलं आहे. इथला बीच पण खूप छान आहे, स्वच्छ बीच आहे इथला. पर्यटक पण येतात आणि आमच्याकडे आता हे जे अँगलर आहे सगळे ते पण आलेले आहेत. खूप छान वाटलं इथं, स्वच्छ बीच आहे आणि अशी अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा चांगली इम्प्रूव्हमेंट. आणि आजही म्हणजे यावर्षी पण खूप चांगली आहे, पण आणखी नवीन नियम नवीन आहे. यावर्षी पण नवीन नियम. गेल्या वर्षी कॅच काय केलेलं? गेल्या वर्षी तर 1-2 शिंगटे लागले होते. यावेळेस आता 1 शिंगटी लागली आणि एक स्टिंगरे लागला होता. स्टिंगरेचं मेजरमेंट काय होतं? एक 42 सेंटीमीटरच्या आसपास होता. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. थँक्यू दादा. मी अविनाश वेलेंकर, पुण्यावरून आहे. या KXL टुर्नामेंटमध्ये ही माझी 3रा किंवा 4थी टुर्नामेंट आहे आणि आज काय कॅच नाही झाली आहे.
गेल्या वर्षी कॅटफिशच होते. कॅटफिश होते. हम्म. असं काय नाही शेवटच्या क्षणात पण मासा भेटू शकतो. ते तर आहेच. गेल्या वर्षी शेवटच्या 15 मिनिटात भेटलेला. हो. हां, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. माझं नाव मिलिंद पाटील आहे. मी वैतरणा विरारमधून आलो आहे आणि माझी पहिलीच फेरी आहे टुर्नामेंटमध्ये, पहिल्यांदाच आलो आहे. तर बघूया, शेमटे लागले. बाकी आता पुढे काय लागेल तर फक्त एक शेंगटी भेटले. एक 20-21 सेंटीमीटर होती फक्त, छोटी साईज होती. हो. असं काय नाही, शेवटच्या वेळी पण भेटू शकतो. हो, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. माझं नाव मयूर गोविंद म्हात्रे. मी ठाण्यावरून आहे. ठाण्यावरून बादवडगाव आहे माझा. पहिल्यांदा माझी फिशिंग KFCमध्ये नवीन आहे मी स्पर्धेमध्ये आणि पहिल्यांदा जास्त माझा अनुभव नाही, नवीन आहे मी फिशिंगमध्ये. अजून एक शिंगाली भेटली मला. मेजरमेंट काय माहीत नाही, एवढा मी लक्ष दिला नाही. अजून अजून प्रयत्न चालू आहेत. उद्याचा पण दिवस आहे अजून. ठीक आहे, थँक्यू. नाव अनिकेत प्रमोद निरोखेकर, रत्नागिरीतून आलो आहे. काल आलेलो आहे आम्ही इकडे फिशिंग टुर्नामेंटसाठी. असं आहे की छान आहे, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे एकदम. कॅच काय झाला? हां, एक कॅच झाला आहे, शिंगटी. पूर्वंपार जे आम्ही गरकडी म्हणतो त्या गरकडीच्या माध्यमातून मासेमारी होतं, पण त्याचं रूपांतर स्पोर्ट्स फिशिंगमध्ये होणं हा पण एक टप्पा आहे आणि तो टप्पा ह्या कोकण एक्स्ट्रीम अँगलर्सच्या माध्यमातून होते. मला खरोखर आनंद वाटतो आहे आणि त्यांना अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. त्यांना आपण ज्या स्थानिक पातळीवर मदत आहे, स्पॉन्सरर्स आहेत, हे मिळवण्यासाठी पण आपण निश्चित प्रयत्न करू. माझं नाव अभिषेक पवार. मी ठाण्यावरून आलेलो आहे आणि माझं पहिल्यांदा सर्फ फिशिंगचं कॉम्पिटिशन. याच्या आधी डीप सी केलेलं मी KXAचंच सेम भोगवेला आणि आता हे पहिल्यांदाच आहे. आणि आत्ता मला आज कॅच झाला हाच गिटारसारखं कॅच झालेला आहे आणि लेंथ होती त्याची 52 सेंटीमीटर आणि क्वालिफाय होता 60 सेंटीमीटर. थँक्यू. नमस्कार, मी परेश भागवत. मी रत्नागिरीवरून आलो आहे. तर सकाळी मला एक फिश कॅच झाला, सकाळी जवळजवळ 7:08 तर फिश होता कॅटफिश. तर मार्शलला दाखवून तो व्यवस्थितरित्या मी पाण्यामध्ये सोडला आहे. तो किती सेंटीमीटरचा होता? जवळजवळ 25 सेंटीमीटरचा फिश होता तो. असं ही स्पर्धा आता किती आहे तुमची? आता जवळजवळ मी 6वी-7वी स्पर्धा मी खेळतो आहे. हो, आता इथे KXAला मी आत्ता ह्या तुमच्या गावामध्ये आता हे तोंडवली बीच इथे मी आता दुसऱ्यांदा आलो आहे. 2023 नंतर. हां, 25. कारण ती गेल्या वर्षी ती डीप सी होती. होय. हो. कसा आहे अनुभव? एकदम छान, अगदी उत्कृष्ट. आणि इकडचा समुद्रकिनारा पण एकदम स्वच्छ, एकदम क्लीन एकदम आहे, मजा एकदम मस्त. थँक्यू. नमस्कार, माझं नाव मयूर पवार. मी रत्नागिरीतून आलेलो आहे. हे माझं दुसरं वर्ष आहे, मी दुसऱ्यांदा येतो आहे. पहिल्या वर्षसुद्धा आलो होतो आणि हे दुसरं वर्ष आहे आणि खूप आनंद आहे इथे. आज सकाळच्या सत्रात मला 2 शेंगट्या कॅच झाल्यात. लेंथ काय होते? मॅक्झिमम लेंथ 20 सेंटीमीटर होत्या. क्वालिफाय झाली? क्वालिफाय बघूया आता, मार्शलकडे रिपोर्ट आहे पुढे त्याबद्दल. सत्र आहे. हो, अजून एक उद्याच्या सकाळचं एक सत्र आहे. रात्री 8 वाजेपर्यंत. हो, आता हे 8 वाजेपर्यंत आहे आणि उद्या पण सकाळी एक सत्र आहे 6 ते 1 वाजेपर्यंत. हो. बेस्ट ऑफ लक. येस, थँक्यू सर. माझं नाव संदीप देसाई. मी सावंतवाडीवरून आलो आहे आणि इथे मला फर्स्ट सेशनला सकाळी कोकेरी स्ट्राईक झाली 38 सेंटीमीटरची. सध्या 2 नंबरला आहे मी. आता ही किती आहे स्पर्धा तुमची? ही फर्स्ट माझी कॉम्पिटिशन. पहिल्यांदा झालं? हां, पहिल्यांदा झालं. अजून आता 8 वाजेपर्यंत आहे. उद्या? हां, उद्या तिसरं. session आहे. हां, उद्या लास्ट सेशन आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नाव योगेश कुंडले गुले, गाव वेंगुर्ला. आणि मासा भेटला आहे कोकरी GT 22 सेंटीमीटर. वेळ किती होती स्पर्धेची? दुपारची आताची 4ची वेळ होती.
पहिलंच भेटलंय 4च्या वेळेला फर्स्ट. दुसऱ्या सेशन दुसऱ्या सेशनला फर्स्ट कॅच माझा आहे. आता तू या वर्षी पहिला आला की गेल्या वर्षी मी गेल्या वर्षी पण आलेलो, 2023ला आले 23ला आलेलो. हो, आणि गेल्या वर्षी डिप्सी होती. डीपसीला नाही गेलेलो मी. 2023 आणि 2025 25 2 वेळा आला. 2 वेळा आलोय. चालेल, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हां, मी डॉक्टर संदीप सोनवणे, मी ठाण्यावरनं आलो आहे आणि माझा ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला आहे मी. आणि लकीली मला एक फिश मिळाला आज. 27 सेंटीमीटर साईज होती त्याची कॅटफिश. कॅटफिश म्हणजे शेंगटी भेटली तुम्हाला. हो, करेक्ट. ओके, अजून एक सेशन उद्या शिल्लक आहे. बरोबर, रात्री 8पर्यंत टायमिंग पण. करेक्ट. बेस्ट ऑफ लक. चालेल, थँक्यू व्हेरी मच. नाव अभिषेक भोईर. हा माझा दुसरा वर्ष आहे KSXच्या स्पर्धेमध्ये. तर मगाशी GT कॅच झाली आपल्याला एक पहिल्या सेशनला 34 सेंटीमीटरची, आणि गाव अलिबाग. अजून एक सेशन शिल्लक आहे. हो, अजून एक सेशन शिल्लक. आता बघूया पुढे काय होतंय. थँक्यू. माझं नाव अर्जुन गाडीगावकर. मी फर्स्ट टाईमच या कॉम्पिटिशनमध्ये जॉईन केलं आहे आणि सकाळी मला एक स्टिंगरे लागला, पण 1 पॉईंटसाठी 1 सेंटीमीटरसाठी मिस झाला. 39 क्वालिफाय होऊ शकलं. हां, 39ला शिरवंडे, गाव शिरवंडे, शिरवंडे डिस्ट्रिक्ट मालवण, मालवण तालुका मालवण, डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग. अनुभव कसा आहे स्पर्धेचा? एकदम मस्त. मजा आहे. हां, मजा आहे. एक सेशन शिल्लक आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नाव रितेश भिंकारदेवी. सातारावरून आलो, कराड. सकाळपासून कॅटफिश कॅच झाली फक्त एक. मेजरमेंट 22 सेंटीमीटर. किती वर्ष तुझं आहे? माझं हे पहिलंच वर्ष. पहिल्यांदा आला. अनुभव काय? अनुभव मग एकदम मस्त, छान, मजा आली. एक नंबर. पैसा वसूल. काय एन्जॉयसाठी आले. ओके. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ. थँक्यू. कुठून आला? रत्नागिरी. गावला काय? काम नाही, प्रयत्न चालू. नाव काय? माझं नाव दीपक गजानन पोतदार. कुठून आला? कोल्हापूरवरून. हे किती वर्ष? हे आता ह्या वर्षीचं पहिलंच वर्ष आहे माझं. ह्या वर्षी मी पहिल्यांदाच पार्टिसिपेट केला आहे. सकाळच्या सेशनमध्ये काय? हो, सकाळच्या सेशनमध्ये स्टिंगरे एक पकडली, वाघळी. मेजरमेंट काय तर 53 ह्याच्यामध्ये होतं, सेंटीमीटरमध्ये क्वालिफाईड. रँक किती आहे तुझी? आता रँक फर्स्ट रँकमध्ये आहे आता 42 पॉईंटमधनं. बेस्ट ऑफ लक. ओके, धन्यवाद. कंटाक नाहीत कोणच. त्यांना आशा की गावतले आता नाही तर उद्याची पण वेळ असा शिल्लक. त्याच्यामुळे मासे खेचतलेत, मासे गावतले.